तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत जी.केचे पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे 20 प्रश्न. चला तर पाहूया तुम्हाला याचे आन्सर येतात किंवा नाही. चला तर मग मित्रांनो सुरू करूया. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद. उत्तर आहे ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू. प्रश्न दुसरा, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी नागपूर. उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई. प्रश्न तिसरा, जनगण मन हे गीत कोणी लिहिले? ऑप्शन ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी लक्ष्मणराव किर्लोस्कर. उत्तर आहे बी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न चौथा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? ऑप्शन नंबर ए समर्थ रामदास, ऑप्शन बी तुकाराम महाराज, ऑप्शन सी एकनाथ महाराज, ऑप्शन डी ज्ञानेश्वर महाराज. उत्तर आहे ऑप्शन ए समर्थ रामदास. प्रश्न पाचवा, भारतात एकूण किती राज्य आहे 2025 पर्यंत? ऑप्शन ए 28, ऑप्शन बी 29, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 27. उत्तर आहे ऑप्शन ए 28. मित्रांनो, प्रश्न सहावा, भारतीय संविधानाचा जनक कोणाला म्हटलं आहे? ऑप्शन ए पंडित नेहरू, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद. उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन नंबर सी. मित्रांनो, प्रश्न सातवा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी शुक्र. उत्तर आहे ऑप्शन बी बुध. प्रश्न आठवा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 26 जानेवारी 1950, ऑप्शन बी 1 मे 1960, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर 1952. उत्तर आहे 1 मे 1960, ऑप्शन बी. प्रश्न नववा, भारतीय पोलीस दलाचा घोषवाक्य काय आहे? ऑप्शन ए सदैव तत्पर, ऑप्शन बी सेवा सुरक्षा आणि न्याय, ऑप्शन सी सत्यमेव जयते, ऑप्शन डी वंदे मातरम. उत्तर आहे सेवा सुरक्षा आणि न्याय, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 10वा, जैविक घड्याळ कुठल्या शास्त्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए भौतिकशास्त्र, ऑप्शन बी जीवशास्त्र, ऑप्शन सी गणित, ऑप्शन डी रसायनशास्त्र. उत्तर आहे ऑप्शन बी जीवशास्त्र. प्रश्न 11वा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? मित्रांनो, या प्रश्नाचे ऑप्शन बघा. ऑप्शन ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी दीनानाथ मंगेशकर, ऑप्शन डी गोपाळकृष्ण गोखले. मित्रांनो, आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न 12वा, भारतीय लोकसभा किती वर्षासाठी निवडली जाते? ऑप्शन पाहूया. ऑप्शन ए 4 वर्ष, ऑप्शन बी 5 वर्ष, ऑप्शन सी 6 वर्ष, ऑप्शन डी 7 वर्ष. मित्रांनो, तुम्हाला यातील आन्सर येत असतील तर तुम्ही नक्की शेअर करा कमेंटमध्ये. याचे आन्सर पाहूया आपण. तर याचे आन्सर आहे ऑप्शन बी 5 वर्ष. प्रश्न 13वा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर चला मग बघू याचे ऑप्शन. यशवंतराव चव्हाण, ऑप्शन ए, ऑप्शन बी वसंतदादा पाटील, ऑप्शन सी शंकरराव चव्हाण, ऑप्शन डी विलासराव देशमुख. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन ए यशवंतराव चव्हाण. हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न 14वा, पुलवामा हल्ला कोणत्या वर्षी झाला? तर मित्रांनो, ऑप्शन बघूया. ऑप्शन ए 2017, ऑप्शन बी 2018, ऑप्शन सी 2019, ऑप्शन डी आहे 2020. मित्रांनो, याची आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 2019. प्रश्न 15वा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?
ऑप्शन ए हिंदी महासागर, ऑप्शन बी अटलांटिक महासागर, ऑप्शन सी प्रशांत महासागर, ऑप्शन डी आर्टिक महासागर. चला तर मित्रांनो याचे उत्तर पाहूया. उत्तर आहे प्रशांत महासागर, ऑप्शन सी. तर मित्रांनो प्रश्न 16वा, संविधानातील सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत आहे? ऑप्शन ए कलम 124 ते 127, ऑप्शन बी कलम 200 ते 220, ऑप्शन सी कलम 300 ते 325, ऑप्शन डी कलम 10 ते 25. मित्रांनो याचे उत्तर आहे ऑप्शन ए कलम 124 ते 147. प्रश्न 17वा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? मित्रांनो ऑप्शन बघूया. क्रिकेट, ऑप्शन ए, बी फुटबॉल, ऑप्शन सी कबड्डी, ऑप्शन डी हॉकी. तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी. प्रश्न 18वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन ए शिवनेरी किल्ला, ऑप्शन बी रायगड किल्ला, ऑप्शन सी तोरणा किल्ला, ऑप्शन डी सिंहगड किल्ला. उत्तर आहे ऑप्शन ए शिवनेरी किल्ला. प्रश्न 19वा, चंद्रयान 3चे चंद्रावर यशस्वी लँडिंग कधी केले? ऑप्शन ए 2021, ऑप्शन बी 2022, ऑप्शन सी 2023 आणि ऑप्शन डी आहे 2024. मित्रांनो याचे उत्तर आहे ऑप्शन सी 2023. चला तर मित्रांनो शेवटचा प्रश्न बघूया. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए आहे हत्ती, ऑप्शन बी आहे वाघ, ऑप्शन सी आहे सिंह, ऑप्शन डी आहे मोर. चला तर मित्रांनो आपण उत्तर बघूया. मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन बी वाघ.